नमस्कार. आज आपण थोडे रियाजाबद्दल बोलणार आहोत. आपल्या शास्त्रीय संगीतात आलाप, बोल आलाप, सरगम, तान आणि बोलतान असे घटक येतात. या सर्व घटकांनी मिळून एक रागाचे चित्र तयार होते. आपल्या घरी आपण रियाज करतो, परंतु आपल्याला हे माहीत आहे का की आपले शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे विचारांवर अवलंबून असते. शास्त्रीय संगीत म्हणजे मनाने गाणे. आपण एक बंदिश सोडली तर पाठांतर अजिबात करत नाही, किंबहुना करता कामा नये. आपल्याला तो राग पूर्णपणे ध्यानात आल्यावरच त्याचे आलाप, ताना वगैरे घ्यावेत. आलापामध्ये गमकेचे जवळजवळ 30 प्रकार आहेत आणि तानांचे जवळजवळ 11 ते 12 प्रकार आहेत. आपल्याला हे सगळे प्रकार येतात का हे प्रथम आपण बघितले पाहिजे. जर आपल्याला येत नसतील तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आलाप हे मींडयुक्त असू शकतात. एखाद्या स्वरात आपण आंदोलन देऊन आपण गाऊ शकतो आणि असे अनेक गमकेचे प्रकार. मींड आहे, खेच आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रकार माहीत असावे लागतात. आता आपण यमन रागातील एक आलाप घेऊया. आता ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आलापाची लांबी आणि आपल्या श्वासाची लांबी ही अनुरूप असली पाहिजे. आपला जर श्वास कमी पडला आणि आलाप जर लांब असला तर तो क्षण सर्व रसिकांच्या ध्यानात येतो आणि आपली सुद्धा दमसास नीट होत नाही. म्हणून आपला श्वास आणि आपला आलाप हे मॅच झाले पाहिजेत, म्हणजे अनुरूप झाले पाहिजेत. आलाप लांब आणि श्वास कमी असं होता कामा नये. दुसरी गोष्ट, आपण जो आलाप करू त्यामधील स्वरांचे वेगवेगळे समूह असतात आणि त्या वेगवेगळ्या समूहातील गती ही महत्त्वाची असते. आपण आता घेऊया सा. यमन रागाचं उदाहरण घेऊया. आ या आलापामध्ये बघा, हा नी लावताना आपण रेची आस घेतो. आता रे गाताना ग ची आस घेतो. याला स्पर्श स्वर असं म्हणतात. रे गाताना गला स्पर्श करून येणं हे आलापामध्ये फार महत्त्वाचं असतं, कारण या आसेमुळे स्वर चांगल्या प्रकारे जोडले जातात. आता बघा, ग मा ध नी हे जो मी सेपरेट लावले, आ आ आ आ, तर हे जोडले गेले नाहीत. स्पर्शस्वर आणि कणस्वर याचा आपल्या संगीतामध्ये फार मोठा उपयोग आहे. तर हे तर आहेच, परंतु आपण जर असा आलाप केला, आता ह्याच्यामध्ये नी रे ग मा ध नी मा
ग प रे ग असा आलाप आहे. आता यामध्ये आपण हा आलाप वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये डिव्हाइड करू शकतो. असंही म्हणू शकतो किंवा असंही म्हणू शकतो किंवा असंही म्हणू शकतो. तर आता नी वरती थांबणं आणि नी म्हटल्यानंतर गमप निरे गमप असं म्हणू शकतो किंवा असंही म्हणू शकतो किंवा असंही म्हणू शकतो. आता ह्यातलं कुठलं गोड लागतं आणि कुठलं कडू लागतं ह्याचा अभ्यास म्हणजे रियाज. आता बघा हे साधं झालं. आता हे एक झालं. हे एक झालं. हे एक झालं. हे एक झालं. आता ह्यातलं कोणतं घ्यायचं आणि कुठलं सोडायचं ह्याच्यावर आपला विचार झाला पाहिजे. पुढली गोष्ट, आता आपण आपल्या आवाजातले चढ उतार म्हणजे ज्याला व्हॉइस मॉड्युलेशन म्हणतात, पण ते कधी करायचं आणि किती करायचं आणि कसं करायचं हे आपल्याला डोक्यात कळलं पाहिजे. आता मी घेतो एक बघा आता या ग वरती मी मोठ्या आवाजामध्ये गायलो आणि तिथे थांबलो सुद्धा. आणि निरे गा माझा निरे गा आता हे आपण जोरात म्हटलं आणि ग वरती मोठ्या आवाजात आपण थांबून राहिलो आणि येताना मात्र आपण आवाज हळू केला. आता मधनिशा आणखी हळू म्हटलं. आता ह्याच्यात कुठल्या स्वरावर आघात करायचा, जोरात म्हणायचा आणि त्यानंतरचे स्वर कसे घ्यायचे हे आपल्याला आपल्या रियाजातून जाणवलं पाहिजे. तेवढे आपण संवेदनाशील असलो पाहिजे आणि त्यातून कुठली भावना आपल्याला अभिव्यक्त करायची आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हा एक आलाप झाला. कुठल्याही स्वरावरून कुठल्याही स्वरावर येता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आलाप आणि तानांची रचना कोणती सौंदर्यपूर्ण आहे हे कळलं पाहिजे आणि ह्यासाठी रियाज केला पाहिजे. रियाज करणं म्हणजे नुसत्या ताना घोटणं नाही, तर तो राग समजावून घेणं आणि या सगळ्यातून रागभाव समजतो
म्हणजे जसा फुलाचा सुगंध असतो तसा रागाला एक भाव असतो आणि तो राग भाव आपल्याला या सगळ्यातून समजतो आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पुढल्या वेळी आपण बघणार आहोत सरगम किती प्रकारची असते. तोपर्यंत नमस्कार.